नमस्कार, कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहे चमचमीत अशी मटर पनीरची भाजी. बऱ्याच पद्धतीने केलं जातं, पण बऱ्याच वेळेला काय होतं की मटर पनीर करताना पाणी वेगळं आणि मसाला वेगळा असा होतो. मग ग्रेव्ही पांचट लागते, ती तशी होऊ नये म्हणून खास टिप्स सांगितलेले आहेत. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर इथे मी शिजवण्यासाठी आधी 2 मध्यम आकाराचे लाल असे पिकलेले टोमॅटो ते मोठे कापून घ्यायचे आहेत आणि इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. 5 ते 6 काजू पाकळ्या आहेत आणि आल्याचे 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सर्व आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये शिजत घालायचं आहे. ग्रेव्हीसाठी हे सर्व आपल्याला एकजीव शिजवून घ्यायचं आहे एकसारखं. याची आपण शिजवून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. यामध्ये मी 1 ते 1.5 कप असं पाणी घातलेलं आहे आणि कुकरचा डबा आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचा आहे. आता दुसरे इथे जे मसाले घेतले ते सांगते मी. इथं मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. पनीर असं चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेलं आहे. जास्तही बारीक कापू नका, एवढ्या आकारामध्ये ठेवायचं पनीर. हा मटार घेतलेला आहे, ताजाच मटार आहे, मी पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे फ्रोझन मटर असेल तर तो तसाच घ्या. हा मी उकळून 1 वाटी भरून घेतलेला आहे. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे भरपूर असा. आता मसाल्यामध्ये पहा काय काय. आता आपल्याला इथे लागणारे साहित्य सांगते. इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4 ते 5 उभ्या कट देऊ. पनीर तळण्यासाठी तूप घेतलेलं आहे, धनेपूड आहे, जिरेपूड आहे, तिखट आहे, हळद आहे पाव चमचा आणि कोणताही आपल्याला इथं मटर पनीर मसाला घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ, हे साहित्य आहे. आता हे आपलं 2 ते 3 शिट्ट्या करून हे शिजवून घेतलेलं आहे. आता हे पाण्यासकटच आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक ग्रेव्ही करून घ्यायची आहे, याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि जे उकळताना घातलेलं तेच पाणी मी इथं घालून याची एकसारखी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे, यावरती आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर खाली चिटकोनी म्हणून नॉनस्टिकचंच भांडं घ्या. तूप टाकून घेतलेलं आहे. आता हे पनीरचे तुकडे एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला यावरती फ्राय करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण थोडीशी हळद आणि थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर आपण जेव्हा भाजीमध्ये टाकतो तेव्हा ते पांचट लागणार नाही. आणि छान असं 5 ते 6 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं, म्हणजे पनीरमधला जो कच्चापणा आहे तो निघून जातो. आता तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल तर दुसरं कोणतंही पॅन वापरलं तरी चालते, पण तेल असं सगळीकडे लावून घ्या. आता हे आपलं पनीर छान असं परतून झालेलं आहे आणि मी इकडं पाणी गरम करून चांगलं असं उकळून घेतलेलं आहे. यामध्ये हे पनीर टाकून ठेवायचे आहे जोपर्यंत आपण ग्रेव्ही परतणार आहोत तोपर्यंत, म्हणजे हे मस्त असं सेट होऊन बसते. आता एक जाड तळाची कढई ठेवून मी यामध्ये तेल टाकून घेते. आता या तेलामध्ये तुम्ही खडे मसाले देखील टाकू शकता. इथे कांदा टाकलेला आहे भाजण्यासाठी. आता हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. 1 ते 2 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे कांदा. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की पाणी एकीकडे आपली पेस्ट एकीकडे ग्रेव्ही एकीकडे होते, तसं होऊ नये म्हणून एक सांगते. आणि आपले हे सर्व मसाले आहेत ना एकत्र करायचे आणि यामध्ये आपण पाणी घालून खालीच मिक्स करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण हे ग्रेव्हीमध्ये पेस्टमध्ये टाकणार आहे तेव्हा एकसारखा कलर याचा ग्रेव्हीला येतो मस्त असा. थोडंसं पाणी घालून हे सर्व मसाले एकत्र करून याची पेस्ट तयार करून घेतली. आता इकडे आपला कांदा छान असा भाजत आलेला आहे. तर यामध्ये जी आपण टोमॅटो कांद्याची शिजवून पेस्ट करून तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये घालणार आहे आणि ती पेस्ट यामध्ये घातल्यानंतर ती आपल्याला
4 ते 5 मिनिटं झाकून ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे. हीच ती टीप आहे जेणेकरून आपला मसाला एकसारखा मस्त छान शिजणार आहे आणि ग्रेव्ही आपली खूप मस्त होणार. हे बघा 4 ते 5 मिनिटे यातील पूर्ण पाणी आटू दिलेले आहे. आता जो मसाला मी करून ठेवलेला वाटीत तो यामध्ये घालते. हे सर्व मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत हे घ्यायचे आहे वाफवून. आणि मगच यामध्ये जे आपण उकळून घेतलेले मटर आहेत ते घालायचे आहेत. आता हे चटचट असं उडतं अंगावरती, त्यामुळे प्लेट झाकून आपल्याला हे मंद गॅसवर शिजवून घ्यायचे आहे. आता इथं 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत. हे पहा कसं अगदी तेल सुटलेलं आहे मस्तपैकी. घट्टसर पण आलेला आहे मसाल्याला पहा. आता यामध्ये आपण मटार टाकू आणि मटार आणि पनीर हे आपण थोडं आधी शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही शिजवण्यासाठी. तरी देखील 2-3 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे. आता लगेच पनीर नाही घालायचं, पनीर आपल्याला थोड्या वेळाने घालायचं आहे, अगदी सगळ्यात शेवटी, म्हणजे ते तुटणार नाही. कारण पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता हे आपले मटर इथं शिजतायत. चवीनुसार मीठ घालू. कशी दाटसर अशी आपली ग्रेव्ही पेस्ट झालेली आहे. आता मस्त रंग येईपर्यंत हे छान असं शिजवून घेऊ. आता यामध्ये हे फ्राय करून घेतलेले पनीर आहे हे घालून घेऊ आणि तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार ग्रेव्ही केवढी हवी आहे यानुसार तुम्ही गरम पाणी घालू शकता. गरम पाणीच घाला, ज्यामुळे या भाजीची मटर पनीरची टेस्ट बदलणार नाही. खूप छान अशी टेस्ट लागते. गार पाणी घालू नका. मी इथं पाणी गरम करून घेतलेले. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता, पण जास्त करून हे घट्टसरच छान वाटतं. 4 ते 5 लोकांसाठी एवढं प्रमाण आहे. आता एक ताट शिजून 1-2 मिनिटं आपल्याला मस्त लो टू मिडियम गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं आहे. हे पहा किती मस्त असा रंग आलेला आहे, तेल सोडलेलं आहे भाजीनं. अशा प्रकारे तुम्ही ही पनीरची भाजी केली तर मस्त होणार आहे. आणि पनीर अशा प्रकारे फ्राय केलं तरी ते तुटणार देखील नाही भाजीमध्ये. हे पहा अखंड असं आहे, असं राहिलेलं आहे. तर गॅस मी बंद केलेला आहे. तर इथे झालेली आहे आपली चमचमी तयार झाले आहे आपले मटर पनीर. चला सर्व करायला घेऊ. याचा रंग पहा किती छान आलेला आहे आणि घरात असलेल्या साध्या सोप्या मसाल्यामध्ये आपण ही बनवलेली आहे मटर पनीर. तर अशा पद्धतीने इथे आपण मटार पनीर बनवलेलं आहे. तुम्हाला जर माझी ही मटार पनीरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहता येतील. चला तर मग परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.